विद्यार्थी मित्रांनो, आपण टॉपिक नंबर 2 बघतोय. काम म्हणजे करिअर आणि खेळ म्हणजे फावला वेळ. यातला जो पहिला मुद्दा आहे, काम म्हणजेच करिअर हा उदरनिर्वाहाचा मार्ग. तर यामध्ये आपण 2 मुद्दे बघितले, स्वमूल्यांकन किंवा पारख. म्हणजेच करिअर निवड करत असताना आपल्याला सुरुवातीला स्वमूल्यांकन, स्वतःची पारख करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपल्या व्यक्तिमत्वाला अनुरूप असं करिअर निवड जे आहे ते करिअर निवड करणं हे त्यानंतर महत्त्वाचं आहे, हे बघितलेलं आहे. त्यानंतर आज आपण करिअर निवडीचा निर्णय घेणे, म्हणजे आपण आता स्वमूल्यांकन केलेलं आहे आणि स्वमूल्यांकनानुसार आपल्याला अनुरूप असं करिअर जे आहे ते करिअरचं क्षेत्र कोणतं असावं हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता की करिअर निवडीचा जो निर्णय घेणं आहे, तो निर्णय घेणं हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आणि तो निर्णय कसा घेतला जातो ते आपण इथं बघायचं आहे. नोकरी व्यवसायाची निवड, जीवनमार्गाची निवड म्हणजेच करिअर निवडणे किंवा कारकिर्दीची निवड करणे. यासाठी विविध मार्गांचा अवलंब करावा लागतो. शालेय शिक्षणाला प्रारंभ केल्यानंतर लगेचच आईवडिलांच्या मदतीने विविध पर्यायांचा विचार करावयास सुरुवात करावी. यामधूनच पुढे आपणास योग्य तो पर्याय निवडता येतो. अगदी 4थी 7वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश मिळवल्यानंतर लगेचच त्यांची मोर्चेबांधणी सुरू होते. मी IAS होणार, मी IITकडे वळणार, बिट्स पिलांनी राजस्थान येथे प्रवेश घेणार इत्यादी. आपण भविष्यात कोणते करिअर निवडणार आहोत याची खूप वर्ष अगोदर सुरुवात झालेली असते. अर्थातच अशी मुले पुढे जाऊन भविष्यात यशस्वी होतात. आयुष्यात पुढे आपण काय करणार आहोत याविषयी 8-9 वर्ष अगोदर पूर्वतयारी करणार असू तर काय यश मिळणार नाही. आपण जी कारकीर्द निवडणार आहोत, म्हणजे जे करिअरचं क्षेत्र निवडणार आहोत, त्याच्या बरोबरीने अन्य 2-3 पर्याय नजरेसमोर ठेवावेत. या सर्व पर्यायांचा फायदा तोटा, त्यातील चांगल्या वाईट बाबी, आकर्षक अनाकर्षक गोष्टी, शक्यता अशक्यता, आवड नावड या दिशेने हिशोब मांडावा. तुलना करून योग्य त्या निर्णयापर्यंत जावे. कोणताही पर्याय निवडताना घाई टाळावी. अविचाराने निवड करू नये. पुरेपूर माहिती घ्यावी. आपल्याला आवडणाऱ्या नोकरीची विचारांती निवड करावी. कोणताही मागचा पुढचा विचार न करता घाईघाईने आंधळेपणाने नोकरीची निवड करणाऱ्या व्यक्ती पुढे पश्चाताप व्यक्त करतात. कामाला न्याय देऊ शकत नाहीत. काम टाळण्याकडे त्यांचा कल वाढतो. अकार्यक्षमता जाणवते. आपण दुसरी एखादी नोकरी निवडली असती तर अधिक बरे झाले असते असे ते म्हणू लागतात. अजूनही नवीन नोकरी शोधावी असाही विचार त्यांच्या डोक्यात येतो. आयुष्यभर असमाधानात नोकरी करतात. स्वतःच्या क्षमता, आवडीनिवडी यांना शोभेल अशा नोकरी न निवडता खोट्या प्रतिष्ठेपायी मोठेपणाच्या हव्यासापोटी नोकरी निवडणारे लोक शेवटपर्यंत सुखासमाधानाने नोकरी करू शकत नाहीत. खाकी वर्दीची हवा डोक्यात गेलेला कॉलेज तरुण आकर्षणापायी PSI होतो, पण पुढे आपण हे करिअर निवडावयास नको होते असे वाटल्या वाचून राहत नाही. भरपूर पैसा आणि प्रतिष्ठा हवी असणारा तरुण डॉक्टरी पेशाकडे वळतो, पण रात्री अपरात्री घरी येणाऱ्या पेशंटच्या त्रासाने वैतागून जातो. पुढे आपण एक मोठी चूक केली आणि या क्षेत्रात आलो असे म्हणू लागतात. पैसा, प्रतिष्ठा, सत्ता या गोष्टी महत्त्वाच्या की आत्मिक समाधान महत्त्वाचं, व्यवसाय समाधान महत्त्वाचं, याचा सारासार विचार करून निवड करावयास हवी. काही जणांची भरपूर पैसा म्हणजे भरपूर समाधान अशी समीकरणे असतात. ही समीकरणे कशी चुकीची आहेत हे त्यांना कळते, पण त्यासाठी आयुष्याची खूप वर्षे वाया घालवावी लागतात. काही जणांना ते कधीच कळत नाही. संपूर्ण आयुष्यभर सुख, समाधान आणि आनंद देणाऱ्या नोकरी व्यवसायाची निवड करावी हे लक्षात घ्या. लेविन्सन या मानसशास्त्रज्ञाने या संदर्भात एक संशोधन केले. करिअर निवडीचा निर्णय योग्य त्या वयात घेतला पाहिजे. खूप लहान किंवा खूप उशिरा निवड करू नये. वयाची 20 वर्षे संपतात न संपतात तोच घाईघाईने अविचाराने व्यवसाय निवडलेल्या तरुणांना पुढे पश्चाताप वाटू लागल्याचे आढळून आले. विविध पर्यायांचा अजिबात विचार न केल्याने निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. नाईलाजाने किंवा बळजबरीने नोकरी व्यवसाय निवडावा लागल्याची खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. याउलट वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतर ज्यांनी व्यवसाय निवड केली त्यांना आपल्या आयुष्यामधील उमेदीची पहिली काही वर्षे वाया घालवल्याचे दुःख जाणवत होते. निर्णय घेण्यास खूपच वेळ केला असेही त्यांना वाटत होते. कामकाजासंदर्भात पुरेपूर अनुभव घेता आला नाही त्याचे त्यांना वाईट वाटत होते. म्हणजे खूप लवकर देखील करिअर निवड केली तर आपल्याला ऑप्शन्स कमी असतात किंवा आपल्याला बरीपैकी माहिती उपलब्ध नसते आणि त्यामुळे मग घाईगडबडीने निर्णय घेतला जाऊ शकतो.
त्याचबरोबरीनं खूप उशिरा जरी आपण निर्णय घेतला करिअरचा, तरी देखील मग आपली जी उमेदीची वर्ष आहेत ती वर्ष आपण वाया घालवली याचा देखील पश्चाताप व्यक्तीला त्या होत असतो. आणि त्यामुळं करिअर निवडीचा निर्णय घेताना खूप लवकर किंवा खूप उशिरा असा निर्णय न घेता एक मध्यम मार्ग काढून आपण पुरेसा आपल्याला अनुभव मिळाल्यानंतर, पुरेसं आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण करिअरचा निर्णय जो आहे तो करिअरचा निर्णय घेणं हे जास्त गरजेचं आहे. तात्पर्य काय तर नोकरी व्यवसाय निवडणे, करिअर निवड करणे ही एक अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. खूप लवकर याविषयी निर्णय घेतला तरी काही समस्या निर्माण होतात आणि खूप वेळ दिरंगाई झाली तरी काही समस्या निर्माण होतात. त्यामुळे स्वतःच्या क्षमता, आवडीनिवडी व योग्यता यांना अनुसरून योग्य त्या वयातच व्यवसाय निवड करणे अधिक चांगले. प्रत्यक्ष करिअर निवडून झाल्यानंतर आयुष्यात येणारे अनुभव लक्षात घेऊन काळाच्या गरजेनुरूप बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये अनुरूप असे बदल घडवून आणत करिअर पूर्णत्वास आणता आले पाहिजे. यशस्वी व्यक्ती नेहमीच स्वतःमध्ये परिस्थितीनुरूप बदल घडवून आणतात. म्हणजेच करिअरचा निर्णय आपण घेतला, करिअर निवडीचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर मग त्यानंतर त्याचे चांगले वाईट अनुभव आपल्याला प्रत्येकालाच येत असतात. पण त्यातून आपण चांगला तो मार्ग निवडून किंवा चांगल्या गोष्टी लक्षात घेऊन आपण काय करू शकतो, त्यामध्ये आपण प्रगती करू शकतो. हे महत्त्वाचं आहे. आणि प्रगती करण्यासाठी मग आपल्याला परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणं हे देखील महत्त्वाचं आहे. जर आपण परिस्थितीनुसार नाही बदललो तर मग काय होणार आहे, तर मग आपल्याला पश्चाताप होणार आहे. आणि मग पश्चाताप करत बसण्यापेक्षा आपण परिस्थितीनुसार बदलून आपण घेतलेला जो निर्णय आहे, करिअर निवडीचा जो निर्णय आहे तो आपण कसा योग्य आहे हे आपण सिद्ध करून दाखवता आपल्याला आलं पाहिजे. त्यासाठी करिअर निवड करत असताना योग्य त्या वयात करिअरची निवड करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरीनं ही निवड एकदा केली की आपण त्या निवडी कशी बरोबर आहे हे आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण जास्तच जर त्यामध्ये अडचणी येत असतील तर पुन्हा आपण आपला निर्णय बदलू शकतो. त्यासाठी आम्ही सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की एखादं करिअरचं क्षेत्र निवडल्यानंतर त्याच्यासोबत आणखी 1-2 करिअरची क्षेत्र आपण निश्चित करून ठेवली पाहिजेत की जेणेकरून ह्या एका क्षेत्रामध्ये जर आपल्याला यशस्वी आपण नाही झालो तर आपण दुसरा एखादा ऑप्शन आपल्याकडे असणं हे महत्त्वाचं आहे. आणि ज्याच्याकडे असे ऑप्शन नसतात ती व्यक्ती मग काय होते की निराश होते, उदास होते आणि मग त्यातून तिला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. आर्थिक त्याचबरोबरीनं मानसिक देखील नुकसान तिचं होताना दिसतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून करिअर निवड करत असताना आपण योग्य वयात आणि परिस्थितीनुरूप हा निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा यातला मुद्दा आहे जीवनमार्गाची पूर्वतयारी. याला आपण करिअर निवडीची पूर्वतयारी असेही म्हणू शकतो. यासाठी आपण खाली दिलेल्या 2 टप्प्यांचा अवलंब करावा. म्हणजे ज्यावेळेला आपण करिअरची निवड करत असतो त्या करिअरची निवड करण्यासाठी आपल्याला त्याची पूर्वतयारी करावी लागते. आता ही पूर्वतयारी नेमकी काय करावी लागते तर त्याचे 2 टप्पे महत्त्वाचे इथं दिलेले आहेत किंवा 2 गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत की करिअर निवड करत असताना करिअरची पूर्वतयारी कशी करायची. तर यामध्ये पहिला टप्पा आहे व्यवसायाचा शोध घेणे. स्वतःमधील क्षमतांची पारख केल्यानंतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत याचा सर्वप्रथम आपण शोध घ्यावा. पूर्वी वर्तमानपत्रामधील पाहिजेत नावाच्या जाहिरातींवर लक्ष दिले जात असे. आता मोबाईल, कम्प्युटर्स व इंटरनेटच्या माध्यमातून नोकरी व्यवसायाच्या संधी शोधल्या जातात. हे माध्यम अर्थातच गतिमान आहे. शोध मोहीम राबवण्यासाठी खालील टप्प्यांचा अवलंब करावा लागतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जिथं ॲडव्हर्टाईज येतात त्या ॲडव्हर्टाईज आपण बघणं गरजेचं आहे. जाहिराती आपण बघणं गरजेचं आहे की कुठल्या कंपनीमध्ये कुठे काम आहे किंवा कुठला जॉब आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटी कुठल्या क्षेत्रामध्ये आहे, त्यानंतर कुठल्या पदासाठी ती नोकरी आहे, त्यानंतर त्याचे क्वालिफिकेशन्स काय आहेत, हे सगळं आपण बघितल्यानंतर आपण मग त्यानंतर तिथं ॲप्लाय करू शकतो किंवा आपण तिथं काय करू शकतो, ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन पाठवू शकतो आणि मग आपल्याला हवा तो व्यवसाय जो आहे त्या हवा त्या व्यवसायाची संधी आपण मिळवू शकतो. आता ही शोध मोहीम राबवल्यानंतर की जिथं जागा शिल्लक आहेत, जिथं नोकरीसाठी लोक पाहिजेत, अशा ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती शोधल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला बायोडेटा तयार करून व्यवस्थापनाकडे स्वतःच जाणे. त्यातला पहिला जो मुद्दा आहे की कुठले टप्पे त्यामध्ये आपल्याला अवलंबावे लागतात की पहिला टप्पा आहे बायोडेटा तयार करणं. तर आपल्याला माहीत आहे आता सध्या कुठेही तुम्ही नोकरीसाठी गेला तर तिथे तुमचा बायोडेटा विचारला जातो पहिल्यांदा. मग आता या बायोडेटा कसा तयार करायचा वगैरे याच्या सूचना ऑनलाईन नेटवर आपल्याला उपलब्ध होतात आणि त्यानुसार आपण बायोडेटा तयार करणं आणि बायोडेटा तयार करून
ज्या कंपनीची ॲडव्हर्टाईज आहे त्या कंपनीमध्ये स्वतः जाऊन तिथं भेटणं हे गरजेचं आहे. इंटरनेटच्या आधारे माहिती करून घेणे व माहिती पोहोचवणे monster.com सारख्या वेबसाईट्सचा वापरात आला आहे. आलं लक्षात. मग बायोडाटा तयार करण्यासाठी किंवा इतर माहिती जी आहे त्या कंपनीची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इंटरनेटचा उपयोग करावा लागेल. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईट्सचा वापर आपल्याला करावा लागेल. विविध संघटना व्यवस्थापनासाठी कर्मचारी निवड करणाऱ्या एजन्सीचा वापर करावा. रोजगार समाचार, एम्प्लॉयमेंट न्यूज सारखी माध्यमे वापरावीत. मग आपल्याला अनुरूप असं व्यवसाय शोधायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या संघटना काम करताना दिसतात आपल्याला आणि त्या संघटनांचा किंवा त्या एजन्सीचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे. उदाहरणार्थ रोजगार समाचार आहेत, त्यानंतर एम्प्लॉयमेंट न्यूजसारखी माध्यमे आपल्याला वापरता येतील किंवा अशा एजन्सीज असतात की ज्या एजन्सीज तुम्हाला जॉब पुरवण्याचं काम करत असतात. त्यानंतर कॉलेज व विद्यापीठे यामधील रोजगार कक्ष विभागाची मदत घ्या. मग आपल्या सर्व कॉलेजमध्ये एक विद्यार्थी विकास समिती वगैरे असते किंवा तिथंच रोजगार कक्ष देखील असतो. तर त्या विभागाची जर मदत घेतली तर त्यामुळं काय होईल की तिथून आपल्याला कुठल्या ठिकाणी कुठल्या कंपनीमध्ये नोकरीच्या संधी आहेत त्या आपल्याला समजू शकेल. त्यानंतर व्यावसायिक जर्नल्स, बातमीपत्रे व कार्यशाळा यांचा आधार घ्या. मग आपण न्यूजपेपर वाचतोयच, जर्नल्स त्यामध्ये संदर्भातली वाचली पाहिजेत. त्याचबरोबर जिथं वर्कशॉप्स वगैरे आहेत तर त्या वर्कशॉपचा आधार घेतला पाहिजे आणि त्या ठिकाणी जाऊन मग आपण काय करू शकतो की आपण ॲप्लिकेशन्स आपली देऊ शकतो आणि मग नोकरीची संधी जी आहे ती संधी आपण मिळवू शकतो. त्याचबरोबरीने रोजगार मेळावे, रोजगार जत्रा, माहिती दालने यांना भेट दिली पाहिजे. मग असे रोजगार मेळावे जे आहेत ते रोजगार मेळावे अनेक ठिकाणी भरतात. त्या ठिकाणी जाऊन तिथं वेगवेगळ्या कंपन्या एकत्र आलेल्या असतात. आलं लक्षात. आणि मग तिथं काय केलं जातं की तिथं तुम्हाला माहिती दिली जाते की त्यांच्या कंपनीमध्ये कुठल्या कामासाठी नोकरीच्या संधी आहेत. तर ते एकदा आपल्याला समजलं की तिथं आपण तिथली माहिती घेऊन तिथं पुन्हा आपण ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन करू शकतो. कधीकधी काही महत्त्वाच्या जागांची अजिबात जाहिरात केली जात नाही. व्यक्तिगत पातळीवर संपर्क साधण्यावर विशेष भर दिला जातो. तर लक्षात. म्हणजे काही कंपन्या ज्या असतात त्या कंपन्या कुणाच्या तरी ओळखीनं काय करत असतात, त्या जागा भरल्या जातात आणि मग यांची जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती ॲडव्हर्टाईजमेंट केली जात नाही. त्यामुळं अशी एखादी माहितीगार जी व्यक्ती आहे त्या माहितीगार व्यक्तीच्या संपर्कातून किंवा तिच्या आपण कॉन्टॅक्ट्समधनं तिच्या कॉन्टॅक्टचा वापर करून आपण त्या जागेपर्यंत पोहोचलं पाहिजे. माजी विद्यार्थी संघ, कामगार संघटना, माजी कामगार संघ, मित्र, नातेवाईक, स्वयंसेवक यांच्या माध्यमातून जी माहिती मिळते त्या आधारे अशा जागांसाठी विचार केला जातो. आलं लक्षात. म्हणजे फक्त ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातूनच जागा भरल्या जात नाहीत किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीत. तर त्याचबरोबरीनं आपल्या मित्रांच्याकडून माहिती आपल्याला मिळू शकते, नातेवाईकांच्याकडून माहिती मिळू शकते. त्याचबरोबर ज्या कामगार संघटना आहेत किंवा माजी विद्यार्थी संघटना तर त्या देखील काय करत असतात, असे जॉब पुरवण्याचं काम जे आहे ते करत असतात किंवा आपल्याला माहिती देण्याची शक्यता असते. आणि अशा लोकांच्याकडून आपण ज्यावेळेला माहिती घेतो त्यावेळेला त्यांच्या ओळखीनं आपल्याला ती जागा किंवा ती नोकरी आपल्याला मिळवता येते. ठीक आहे. म्हणजेच काय की इथं सुरुवातीला व्यवसायाचा शोध घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करावा लागतो आणि ह्या माध्यमांच्या आधारेच आपण काय करू शकतो की आपण व्यवसायाचा शोध घेऊ शकतो. आता त्यानंतर मुलाखत. मग आपल्याला माहिती आहे की मुलाखत जी आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता कोणत्याही ठिकाणी तुम्ही ज्यावेळेला जॉबसाठी जाल किंवा नोकरीसाठी जाल त्यावेळेला तुम्हाला तुमची मुलाखत जी आहे ती मुलाखत घेतली जाते आणि मग या मुलाखतीसाठीची जी तयारी आहे ती तयारी आपल्याला करणं हे गरजेचं असतं. नोकरी व्यवसायासाठी अर्ज केल्यानंतर व्यवस्थापनाकडून तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखत घेणारी तज्ज्ञ व्यक्ती व गरजू मुलाखत देणारी व्यक्ती समोरासमोर बसून परस्परांशी संवाद साधतात. म्हणजे तिथं तज्ज्ञ व्यक्ती ज्या असतात त्या तज्ज्ञ व्यक्ती तुमची मुलाखत तिथं घ्यायला बसलेले असतात आणि मग मुलाखत घेणारी आणि मुलाखत देणारी या व्यक्ती एकमेकांशी समोरासमोर संवाद साधतात आणि त्यातून मग तुमची निवड जी आहे ती निवड नोकरीसाठी होईल की नाही हे अवलंबून असतं. कधीकधी फोन, ईमेल, फेसबुक, ट्विटर व स्वाईपच्या माध्यमातूनही मुलाखती घेतल्या जातात. आलं लक्षात. म्हणजे आता समोरासमोर मुलाखत घेण्याचं जे प्रमाण आहे ते पूर्वी खूप होतं, पण आता समोरासमोर मुलाखत न घेता काही वेळेला फोनवरून, ईमेलच्या माध्यमातून, ट्विटर, स्वाईपच्या माध्यमातून ही ऑनलाईन मिटिंग ज्या आहेत त्या ऑनलाईन मिटिंगच्या माध्यमातून ह्या मुलाखती घेतल्या जातात. याला ई रिक्रुटिंग असे म्हणतात. या नोकरीसाठी तुम्ही कसे योग्य आहात हे पटवून देण्याचा प्रयत्न मुलाखत देणाऱ्याकडून केला जातो. पुरेशी शैक्षणिक क्षमता, व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये व जिद्द चिकाटीच्या जोरावर
नोकरीच्या ठिकाणी तुम्ही कसे उपयुक्त ठराल हे तुम्हाला सांगावे लागते. स्वतःबाबत एक छाप पाडावी लागते. तुमची मते मांडता यावी लागतात. तुमचा आत्मविश्वास, अनुभव, तुमची बलस्थाने म्हणजे तुमचे जे गुणवैशिष्ट्ये आहेत ती गुणवैशिष्ट्ये तुम्हाला तिथं सांगावी लागतात. लक्षात ठेवा, गरजेपेक्षा अधिक माहिती सांगण्याचा प्रयत्न करू नका. मुलाखतीसाठी ज्यावेळेला तुम्ही जाताय त्यावेळेला तुमच्याबद्दलची सगळी इत्थंभूत माहिती तुम्हाला तिथं सांगावी लागते. पण इथं एक लक्षात ठेवण्यासारखं आहे की गरजेपेक्षा अधिक माहिती जर आपण सांगायला गेलो तर त्यामध्ये आपण अडकू शकतो असं आपल्याला दिसेल. आलं लक्षात? कारण ते समोरचे मुलाखत घेणाऱ्या व्यक्ती तज्ज्ञ व्यक्ती असतात. त्यामुळं जे खरं आहे किंवा जे तुम्हाला करता येतं तेवढंच तुम्ही सांगणं तिथं गरजेचं आहे. तुमचा त्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे आणि तुमची काम करण्याची जिद्द, चिकाटी, इच्छा असली पाहिजे. तरच तुम्ही ते नोकरी किंवा त्या मुलाखतीमध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. वेगवेगळ्या पर्यायांचा सारासार विचार करून झाल्यानंतर आपण एखाद्या नोकरी किंवा व्यवसाय धंद्याची निवड करतो. प्रत्यक्षात त्या करिअरची सुरुवात करण्यासाठी स्वतःमध्ये योग्य ते बदल करावे लागतात. स्वतःमधील क्षमतांचा, गुणवैशिष्ट्यांचा वापर करावा लागतो. नवीन करिअरसाठी आवश्यक असणारे गुण संपादन करावे लागतात. नोकरी व्यवसायात सुरुवात करताच काही समस्या किंवा अडचणी निर्माण होतात. त्यांना यशस्वीपणे तोंड कसे द्यायचे याची पूर्वतयारी आपल्याला करावी लागते. कोणत्याही अडचणीशिवाय कामकाज पार पाडावायचे झाल्यास त्याचा थोडाफार अनुभव गाठीशी असावा लागतो. यासाठी उमेदवारी करावी लागते. म्हणजे आपण शिक्षण पूर्ण केल्यानंतर ॲप्रेंटिस नावाचा जो एक प्रकार असतो, म्हणजे तुम्हाला तिथं त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची थोडीफार माहिती दिली जाते. लक्षात? किंवा तिथं तुम्ही थोडीफार माहिती घ्यावी लागते. म्हणजे तुम्ही मेडिकलमधून डिग्री घेतल्यानंतर तिकडे ॲप्रेंटिसशिप असते किंवा ITI डिप्लोमा डिग्री केल्यानंतर इंजिनिअरिंगमधली तिथं देखील तुम्हाला काय असते, ॲप्रेंटिस करावी लागते. हे ॲप्रेंटिस कशासाठी केली जाते तर ते ॲप्रेंटिस म्हणजे काय की तुम्हाला त्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव तिथं दिला जातो. म्हणजे तुम्ही ॲकॅडमिक माहिती सगळी घेतलेली आहे, तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, पण शिक्षण हे फक्त कागदावरच नसतं तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये किंवा प्रत्यक्ष तिथं कामाच्या ठिकाणी कसं काम केलं जातं किंवा तिथं केलं पाहिजे. तर या संदर्भात ॲप्रेंटिसशिप जे आहे ते ॲप्रेंटिसशिप तिथं आपल्याला करावी लागते. आणि अशा ॲप्रेंटिसशिप करणारे जे लोक आहेत तेच पुढं जाऊन कंपनीमध्ये उत्तम काम करू शकतात किंवा कामाच्या ठिकाणी चांगलं कार्य करू शकतात. ज्यांच्या ॲप्रेंटिसशिप पूर्ण झालेली नसते त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसल्यामुळं ते कुठेतरी मागं पडतात असं आपल्याला दिसतं. काही ठिकाणी ॲप्रेंटिसशिप पूर्ण करणाऱ्यांनाच फक्त नोकरीची संधी दिली जाते. ज्यांच्या ॲप्रेंटिसशिप पूर्ण केलेली नाही त्यांना नोकरीची संधी मिळत नाही. करिअरसाठी आवश्यक त्या गुणवैशिष्ट्यांच्या संपादनाचा कालखंड म्हणून उमेदवारीकडे पाहिले जाते. म्हणजे करिअर सुरू करण्यापूर्वी आपल्याला त्या कामाचा जो अनुभव आहे त्या अनुभवालाच काय म्हणलं जातं, ॲप्रेंटिसशिप असं म्हणलं जातं. शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षक प्राध्यापक व्हायचे असेल तर D.Ed, B.Ed, नेटसेट व्हावे लागते. MBBS झाल्यानंतर प्रत्यक्ष स्वतः प्रॅक्टिस करण्या अगोदर तज्ज्ञ डॉक्टरांकडे 1 वर्ष इंटर्नशिपसाठी खर्च करावे लागते. आर्किटेक्ट म्हणून स्वतंत्र काम करण्यापूर्वी किमान 6 महिन्यासाठी तज्ज्ञ बांधकाम व्यावसायिकाकडे उमेदवारी म्हणजे ॲप्रेंटिसशिप करावी लागते. LLB झाल्याबरोबर केवळ सनद घेऊन चालत नाही, अनुभवी व तज्ज्ञ वकिलाच्या हाताखाली अनुभव घ्यावा लागतो. उमेदवारी, व्यावसायिक प्रशिक्षण, प्रत्यक्ष कामकाजाच्या माध्यमातून प्रशिक्षण हे सर्व व्यवसायाचे टप्पे पार पाडावे लागतात. म्हणजे पहिल्यांदा उमेदवारी करणं, त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षण, प्रत्यक्ष कामकाजाच्या माध्यमातून प्रशिक्षण, हे सर्व व्यवसायाचे जे टप्पे आहेत ते टप्पे आपल्याला पूर्ण करावे लागतात. अशा व्यवसायपूर्व प्रशिक्षणामुळे यशस्वी होण्याची शक्यता वाढते. आणि मग ह्या ॲप्रेंटिसशिपमुळं काय होतं की यशस्वी होण्याची शक्यता जी आहे ती अधिक वाढते असं आपल्याला म्हणता येईल. व्यावसायिक यश आणि व्यक्तीने घेतलेले शिक्षण यात जवळचा संबंध आढळतो. शिक्षण प्रशिक्षण जितके अधिक असेल तेवढी यशाची शक्यता जास्त. पण कधीकधी काही व्यक्ती कोणत्याही पूर्वतयारीशिवाय किंवा प्रशिक्षणाशिवाय एखाद्या करिअरला सुरुवात करतात. त्यातील खाचखळग्यांची, अडीअडचणींची, धोक्यांची पूर्ण कल्पना नसल्याने त्यांना मग अपयशाला तोंड द्यावे लागते. सेल्समन म्हणून करिअर करावयाचे झाल्यास आपण सहनशील, बोलके, बहिर्मुख आहोत का हे पाहिले पाहिजे. आपण न थकता, न कंटाळता प्रचंड प्रवास करू शकतो का ते पाहावे. एवढेच नव्हे तर त्यासाठीची यशस्वी उमेदवारी पार पाडली आहे का याचाही विचार आपण केला पाहिजे. या सर्व बाबी विचारात न घेता सेल्समन म्हणून नोकरीस सुरुवात केली तर यशस्वी होण्याची शक्यता कमी होते. दिवसेंदिवस शाळा, महाविद्यालये आणि विविध प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश घेऊन शिक्षण घेणाऱ्यांची संख्या ही वाढत चाललेली आहे. 1975 कॉलेज आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या 18% व 15% एवढी होती. पुढे 1990 मात्र
ती 26% व 21% एवढी वाढली. सध्या आर्ट्स कॉमर्समध्ये डिग्री घेण्याऐवजी DED, ITIA, B.Farm, ॲग्रिकल्चर, कम्प्युटर, फॅशन डिझाईन, ज्वेलरी, बेकरी अँड कन्फेक्शनरी यासारखे व्यावसायिक कोर्सेस जे आहेत ते व्यावसायिक कोर्सेस पूर्ण करून करिअरसाठी स्वतःला तयार करण्याकडे तरुणांचा कल वाढू लागलेला आहे. इंजिनिअरिंगमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी GRE, TOEFL, SAT, MBA सारख्या व्यावसायिक शिक्षणाचा आधार घेताना आढळतात. महाविद्यालयीन शिक्षण घेताच प्रत्येक विद्यार्थ्याने भविष्याचा वेध घेतला पाहिजे. स्वतःमधील क्षमतांचा विकास साधला पाहिजे. बदलत्या परिस्थितीचे भान ठेवले पाहिजे. व्यावसायिक जीवनामध्ये यश संपादन करण्यासाठी स्वतःला तयार ठेवले पाहिजे. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे हे लक्षात घेऊन स्वतःला अनुभव समृद्ध केले पाहिजे. स्वतःच्या नोकरी व्यवसायामध्ये उद्योगधंद्यामध्ये ज्या व्यक्ती सुखी समाधानी असतात त्याच व्यक्ती तणावमुक्त आनंदी जीवन जगू शकतात. त्यांना नेहमी डॉक्टरांकडे जावे लागत नाही. अशा व्यक्ती दीर्घायुष्य असतात. योग्य ते करिअर निवडणे व त्यासाठी स्वतःला तयार करणे हा सुखी जीवनाचा कानमंत्र होय. आणि त्यामुळं करिअर निवड करणं आणि करिअर निवड करण्यापूर्वी त्याची जी पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या व्यक्ती जीवनमार्गाची पूर्वतयारी म्हणजेच करिअरची पूर्वतयारी करून करिअर निवडतात त्याच व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होतात असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग योग्य नोकरी मिळवणं किंवा योग्य करिअर निवडणं हे आनंदी जीवनाचं एक सूत्र आहे एवढं लक्षात घ्या. आलं लक्षात. आणि मग करिअर जर योग्य तुमचं निवड झाले असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात समस्या ज्या आहेत त्या समस्या खूपच कमी प्रमाणात येतील. याउलट जर तुम्ही चुकीचं करिअर निवडलं तर मग काय होणार आहे की तुम्हाला अनेक अडचणी किंवा अडथळे येणार आहेत आणि त्यातून मग तुमचं जीवन समाधान जे आहे किंवा कार्यसमाधान जे आहे ते कार्यसमाधान कमी होत जाणार आहे. त्यासाठी कार्यसमाधान वाढवण्यासाठी आनंदी जीवन जगण्यासाठी योग्य करिअरची निवड करणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपण तिसरा आणि चौथा मुद्दा बघितलेला आहे. करिअर निवडीचा निर्णय घेणं आणि जीवनमार्गाची पूर्वतयारी. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे मुद्दे बघू. थँक्यू.